वारकरी संप्रदायामध्ये पुन्हा एक उदाहरण सांगतो. मग एवढी मोठी शबराची पत्नी तिला जावं लागतंय. आदरणीय वैकुंठवासी गंगा भागीरथी गंगूमाय गेल्या हे आपल्याला मान्य करावं लागेल. केवढी मोठी बाई ती शबराची पत्नी. वारकरी संप्रदायानं एका बाईची दखल घेतली. बाई तशी अधिकारीच होती. आळंदीतल्या मालकांनी तिच्या बाबतीत गोडस गायला. फार वाणी खर्च केली. तिचं नाव होतं मदालसा. मदालसा. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा. कर्मा कीटकाचा कुर्मी कीटकाचा नाशिवंत मलमूत्राचा बांधा. वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकाचा सांधा. रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. कोणाला उपदेश करू लागली माहितीये का? ईदभर पोरग 40 दिवसाचं. ईदभर हो 40 दिवसाचं पोरग म्हणजे कसं असेल कल्पना करा. फक्त 40 दिवसाचं पोरग. आणि पाळण्याची दोरी वडता वडता रे दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. पाळण्यात वडता वडता ती उपदेश करायची. फार उपदेश. माशिया मोहळे रे रचियेला कंदू. कांदा करतय मवळाचा मासा. ते माशा मवळाच्या लांबून मध आणत्यात आणि त्या साठवून ठेवत्यात. आपण सुद्धा कमी सासवायलोत का? मी पण. तुमचं कशाला इचकायचं? मला पण वाटतं आता इतकी जमीन वाढली अजून पलीकडची व्हाच. पुन्हा काढून घालायचं काम पडून वलांड्या खालची नसावा. शेजाऱ्यानं चिकावा. तुमच्या मनातलं मी बी बोलतो ना. मला पण वाटतं. मी पण संसारिक आहे. मला पण नाही. भगवान शिवजीच्या कृपेने फकरू महाराज चांगलं आहे. तुम्ही बघायले ना रोज बी काय ताण नाही. आता एकच इच्छा आहे ते गाईचं काम मोठं व्हावं. विठाला विठाला. मदत घराच्या पुढं दगड रवीन. वर्षा 1.5 वर्षाला पुन्हा त्याच्या खेटून वाटा बांधीन. पुन्हा त्याच्या पलीकडून नळाचा खडा करीन. त्या नळाच्या खड्यात बी दगड लाईन. तिथं पुन्हा शेपुडीची खुटी ठोकीन. आणि पुन्हा त्याच्या पुढून दगड टेकीन. तुही समाधीच बांधणं तिथं म्हणजे लोक तिकून तरी वागतील. तुही तिथंच समाधी होती कायमची. इतका स्वार्थ माणसाला. इतका माणसात फिरले म्हणजे जसे तळ्यातले बगळे असे चमकत येत. वागायला गिधाडापेक्षा हलकट वागत येत. अशी काही विचित्र माणसं असते.
सोपे आहेत का माणसं? हे मदच आहे ना. इथं पत्र टाक, मसन वाट्यातले पत्र नेले एक जणांनी मसडाव टाकले. हो, आणि वानरान उडी टाकली, पत्र उभं पडन मसडी तिन्ही मेल्या. मसन वाट्यातले आणले ना अन्न, ते किती इंगलो कापले. संडासच्या निमतान गेलं, इंगलो कापले मसन वाट्यातले इंगल. यम तसाच इंगल तू या थोत्रात हातोड्यान ठोकीन इकून मत जमा करतोय. बाईन सांगितलं पोराला, पोरा माशाच्या मवळाच्या माशावानी करू नको रे. झाडूनी आणि केनेला तया फुकटची वेधू. जाई श्री गुरु शरण देह तुझ व्यापी येले चुकवी जन्म मरण. उपदेश केला बाळाला, हे जा श्री गुरुला शरण जाय, हे जन्म मरण चुक्यो. ही मदालसा रोज म्हणतात काकड्यात लोक रोज. अजून पत्ता नाही कोणाची पोरगी होती, कोणाची बायको होती, काय घेणं देणंच नाही ना आपल्याला. वट्यावर बसून दुसऱ्याचं इचकायचं, धुणे धुवाचे निरमा घरचा, आणि कपडे दुसऱ्याचे कुचायचा नाद लागला लोकांना. आपलं इचकेव ना. मदालसा ही शक्रजित राजाच्या कुळातली मुलगी, फार अधिकारी स्त्री होती, अधिकारी. ही ज्या वेळेला मृत्यू पावली, हिला जिवंत करण्यासाठी भगवान शिवजीला शरण जावं लागलं. फार मोठी व्यक्ती, हातळ वितळ सुतळ तळातळ रसातळ पाताळ याच्यामध्ये हटकेश्वर नावाची देवता भगवान शिवशंकर, आणि तिथे अधिष्ठित असणारा एक व्यक्ती या शक्रजिताच्या कुळातल्या लोकांचा मित्र होता. तुम्ही आणलेल्या ग्रंथात वाचा, सापडत्याली 19 एवढी अधिकारी स्त्री. पुण्याच्या बळावर मदालसा पुन्हा जिवंत झाली. पुन्हा जिवंत, पुन्हा जिवंत. काय राजा, फार मोठं चरित्र आहे ते. 4 अध्याय त्याचे स्वतंत्र मोठं चरित्र आहे, पुराण वाचिलं पाहिजे. ही मदालसा पुन्हा पूर्ववत आली, पण कालांतराने भगवान शिवजीच्या हातात संहारकारी आहे. आणि त्या शिवजींनी सांगितलं, आता थांबता येत नाही, आता निघावं लागतंय. मग ज्या वेळेला पुनर्जीवित केलेली मदालसा, ज्या वेळेला त्या शरीरातला प्राण सुटतो, त्यावेळेला तिला पुन्हा मशानातच नेलं. लक्ष्याला ठाव स्मशान.
लक्ष याला ठाव स्मशानीचा. युद्धामध्ये एक पोरग वारलं. वारलं म्हणजे मारलं. इतक्या भीषण परिस्थितीत मारलं. त्याला कुठंच मारलं नाही, फक्त मांडी फोडी त्याची. खरं तर ते मुळात पापी नव्हतं. बऱ्यापैकी लोक संगतीनं पापी होत असतात. संगतीनं म्हणजे जेवढं जमेल तेवढं संगत नालायकांची टाळली पाहिजे. आपलं चांगलं होत असतं. कारल्याच्या यालाला ठराविक झाडच पोषक. लिंबाच्या झाडाला जर मोहळ बसलं तर खाला पोषक. पण लिंबाच्या फांदीवर जर कारल्याचा वेल गेला तर कोण्या शहाण्याबाईनं कारलं गावरान तुपात गोळा. त्याचा कडूपणा जातच नाही. वेल नाही घालायचं कशावर. चांगल्या झाडावर चांगल्या याच्यावर घातलं पाहिजे. दुर्योधना संगतीनं वाया गेला. संगतीनं. मुळात दुर्योधन एका चांगल्या बाईचं पोरग होता. अहो ती बाई साधी आहे का? त्या बाईनं पंढरपुरातल्याला शाप दिला आणि तो खरा झाला. पंढरपुरातल्या मालकाला शाप देणारी बाई. बायनं 1 कोटी बायनं बोट मोडून शाप द्या बरं, त्याचं काय होतंय? यायला भाकरी खाता यायच्या नाही, ते बोट सुचते मोडू मोडू. त्याचं काय होणार आहे? पण एकटीनं शाप द्याला. एकटीनं. तू काय मै 100 मारितोस का म्हणे? तो एकही जिथं राहणार नाही. हिचे 100 मारले, तिचे 56 कोटी मेले. 56 कोटी मेले तिचे. 56 कोटी यादव सगळे दारू पिऊन मेले. एक फक्त वाचलं. एका भजण्याचा प्रसाद खाल्ला होता. भजन्या गुणीजनाचा नाही, भजण्याचा प्रसाद खाल्ला. तो भजन्या वारकरी होता सुदामदेव. त्याचा प्रसाद खाल्ला. अहो तिच्या शापानं देवाचं वाटोळं होतंय. त्यार ती बाई किती अधिकारी असेल एवढाच पुरावा आहे का? आज गंगूमाई करता महिलाच सांगू सगळ्या. हो, चांगली म्हातारी होती, वारकरी म्हातारी होती. आणि वारकरी म्हाताऱ्यांचं वर्णन वक्ते बाबा पण करीत होते. अशा वारकरी जुन्या बायका, जुन्या अधिकारी होत्या. मुलगा वारला, माती करता मशानभूमीत नेलं. राख सावडायची पद्धत आहे आपल्याकडे. खरं तर त्या प्रांतात महिला राखेला जात नव्हत्या. मातीला नाही, राखाला नाही. काही काही भागात आज नाहीत. नाही. आम्ही परवाला गेलो त्या का राखेला बापून आम्ही, तर तिथं महिला नव्हत्या. मातीला नाही. बऱ्याच का ती पद्धत असते, ज्या त्या गावाची पद्धत आहे. पण विश्वात एका बाईनं आग्रह केला, मला यायचंय म्हणे. आणि ती मुलाची राख पाहण्यासाठी ती बाई आली. खरं तर तिच्या डोळ्याला पट्टी होती. तिला राख काही दिसत नव्हती आणि पट्टी तर सोडायचीच नव्हती. त्याला पाहण्यासाठी एकदा सोडली होती जिवंतपणे. एकदा ते शरीर त्याचं वज्राचं व्हावा याच्याकरता त्याला पाहण्यासाठी एकदा पट्टी सोडली होती. पुन्हा तिनं ठरेल तर पाहायचं नव्हतं आपल्याला. पण चला बघते म्हणे मुलाची राख. अर्ध वज्र देई शरीर अग्नीनं कसं जाळलं असेल पाहावा. मशानभूमीत आल्याच्या नंतर रस्त्यानं चलत होती. कांतीप्रिया नावाची तिची दासी होती. तिचं नाव होतं कांतीप्रिया. फार हुशार दासी होती. मला वाटते एखाद्या कोटी महाराजानं पण तिची बरोबरी करू नये इतकी विद्वान होती. 1 कोटी
गिरगावचा बाळ्या तर तिच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणाची बी बरोबरी नाही. मी 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 इतकी बाई विद्वान, ती ब्रह्माचं झाड उभं करीत होती. ब्रह्माचं इतकं ब्रह्मज्ञान होतं तिला. आणि म्हणून पोरग मेल्यावर तिची मालकीन रडली नाही. म्हणजे मालकिनीला इतकं ज्ञान सांगत होती, त्या ज्ञानामुळे दुःख विसरून गेली. पोटचं पोरग मेल्यावर ज्ञानी किती असेल कल्पना करा. अशी बाई, तिचं नाव होतं कांतीप्रिया. महाभारतामध्ये बऱ्यापैकी स्त्रिया सात्विक होत्या. जे मेलय का त्याची बायको सुद्धा सात्विक होती. दुर्योधनाची बायको सुद्धा. नाव सांगता येईल तिचं? किती भागवत ऐकले. सात्विक पत्नी होती भानुप्रिया, भानुमती, भानुप्रिया. भाऊन 9 नाव तिला, पण भा नाव लावायचंच आधी. हो, भानुमती नावाची पत्नी. अहो, तिनं प्रत्यक्ष विश्वातल्या एका मुनीला प्रसन्न केलं. तो मुनीला प्रसन्न केलं. आणि कारण हा संप्रदाय मुनी प्रणित आहे, ऋषी प्रणित आहे, वेद प्रणित आहे, शास्त्र प्रणित आहे आणि पुराण प्रणित आहे. एका मुनीला प्रसन्न केलं. मला अपत्य पाहिजे म्हणे, अपत्य पाहिजे. त्या महात्म्याने तेलाची वाटी दिली आणि ह्या तेलाच्या वाटीतलं सगळं तेल तुझ्या मालकाच्या अंगाला सूर्य मावळल्यावर लाव. तुझ्या मालकाच्या शरीरात तेज प्राप्त होईल आणि त्यापासून तुला प्राप्ती होईल. बाई किती विद्वान असेल, पण नवरा भंगीर आहे. शेजाऱ्याचं पेरू लागलं आणि घरचं पेरायच्या टायमाला ओल वाळली. मग बायको जोगवा मागायला फिरू लागली. लोकांचं पेरायला बैल दिले पाहिजे, पण आधी आपलं पेरायचं ना, आणि मग स्वतः जायचं त्याच्या रासने हाणायला. लोकांचं पेरलं घरची ओल वाळली तर मग आता कुठं कशी ज्वारी निघेल. मग पाप्याची माय जोगवा मागायला. हो, बैजूबाईची पलडी हातात घेतली आणि निघाली मग जोगवा मागायला. जमीन 90 एकर, नवरा भंगीर आहे. वाटी दिली तेलाची. इतकी बाई सात्विक साधून, पण नवरा हरामखोर. त्यानं अशी वाटी झोकून दिल्याबरोबर वाटी सांडली. आणि देणाऱ्यानं सांगितलं होतं, हे तेल ज्याच्या अंगावर पडल त्याच्यापासून तुला अपत्य प्राप्त होईल. पतिव्रता स्त्रीला व्याभिचाराच्या रूपात यावं लागलं. मग शेष पाताळीहून आला, तो कवनाची गेहिरी घाला. सांगे ओ मजला धृतराष्ट्र कुमरा. द्रौपदीनं प्रश्न केला, हे तेल ज्याच्या अंगावर पडल त्याच्यापासून तुला अपत्य. काय साधूची वाणी आहे. संतांचे शब्द खोटे ठरत नसतात. एकदा निळोबाराई यात्रेला चालले, कालच झाला आपला प्रश्न. निळोबाराई यात्रेला चालले. अहो, संतांचे शब्द पंढरपुरातल्या मालकाला झेलावं लागते, त्याला पूर्ण करावं लागतंय. मंदिरातल्या मालकाला, विश्वंभर भगवंताला पूर्ण करावं लागते, विश्वनाथाला पूर्ण करावं लागते. निळोबाराई यात्रेला जाता जाता ते रस्त्यात गाव होतं. त्या गावातली माणसं त्या मुक्कामाला निळोबा भंदास महाराज, समाज भंदास महाराज, सहज शब्द गेला. पण निळोबारायचं जरी नाव घेतलं तर वावग नाही ना. सख्या तुक्याचं थोडंच घेतलं, इकडच्या खालीपणाचं. निळोबारायचं घेतलंय. भानुदास महाराज होतं. कधी कधी वेळ संपला ना, वारीला जायची इतकी सोय, इतकी सोय, पण निघताना पाय पडायचे आणि घरातल्या लोकांच्या डोळ्यातून पाणी यायचं. तर सहज भानदास महाराज म्हणले, बरं मी वारीला जातो, तुम्हाला येणं होत नाही, तुम्ही मला प्रसन्नपणानं वाट लाग जाणं. काय वाट लावा म्हणे महाराज, आमच्या घरात लेकरू खेळत नाही हो. एवढी काय अडचण म्हणले. होईन ना, इतकंच म्हणले ना, होईन ना म्हणले. गेले पंढरपूरला. पंढरपूरला गेल्यावर पंढरपुरातला मालक भानदास महाराजाकडे पाहत नव्हता. भानुदास महाराजाकडे पाहत नव्हता.
शेणा महाराजाकडे पाहत नव्हता. नावी समाजाचे होते शेणा महाराज, दाढी कटिंग करणारा महात्मा. पण पंढरपुरातला मालक शेणा महाराज पाया पडायला गेले की मान खाली वाकत होती. इतकं पुण्य होतं म्हणजे देव सुद्धा डोळ्यात डोळे घालून पाहत नव्हत्या लोकांकडे. भंडास महाराज मंदिरात आले की प्रभू पाहत होते. नुसतं टक 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 पाहिलं. भंडास महाराजांनी विचार केला काय असेल होय, कुस काय असेल. तर तेलावून निघलं बर का, याच्याहून सांगतोय. असते बोलता बोलता धुता धुता जुनी मन होती ना ती. उकंडे उकरल्यापेक्षा चांगलं उकरलं पाहिजे पुराण. पुराण उकरलं की लोकांचा फायदा होतो. काय म्हणे प्रभू, काय म्हणे, त्याच्या कुळात इथून पुढं 7 जन्म अपत्य नव्हतं आणि तुम्ही म्हणले होईल ना. तुमचा शब्द कसा खोटा करायचा. ही मोठाली लोक स्वतःच्या पुण्याचा साठा संपवायचे आणि पुढच्याचा उद्धार करीत होते. हो, वही वाचली आपण काल. दुसऱ्याला आशीर्वाद देण्यासाठी पुण्य लागते बरं. आणि तो आशीर्वाद पूर्णत्वाला जायचा असेल तर स्वतःच पुण्य संपत आहे. दिलीचा लेवाचा जय मागिल्या तपाचा, जय मागिल्या तपाचा, जय मागिल्या बाबाचा. देवाचा जय मागिल्या बाबा, जय दिली चाली वाचा आणि शय मागिल्या तपाचा. वाचा सिद्धी पावाल आज्ञापक व्हाल. हे तोंडातून पडलेले शब्द पूर्णत्वाला येण्यासाठी मागच्या तपश्चर्याचा क्षय होत असतो. ज्वारी पोत्यातली ज्वारी दुसऱ्याला द्यायला कमी होणार का नाही. शिवलेल्या पोत्यातलं टोपलं भर काढ्या डबल शिवायचं म्हणल्यावर मुरगाळूनच शिवणं ना. आणि शिवायचं कशाला, कोणी घेऊन म्हणून शिवायचं तर मुंगाच बांधान. मग टाचलेलं पोत मुंग्यावर येतंय आणि मुंग्यातलं पोत चुंगड्यावर येतंय. चुंगड म्हणजे अर्ध. मग संपली की नाही ज्वारी, पुण्य संपत असतो. मग साधूचं पुण्य जिच्या आदराने संपत आहे ती बाई किती आदरयुक्त असेल. भानुमती नावाची स्त्री, सासू होती कुंती. कांतीप्रिया नावाची दासी राजाच्या पत्नीच्या दंडाला धरून मशानभूमीकडे जात होती. हंसासारख्या चालत होत्या दोघी जणी. हंसासारख्या मशानात पोचल्या. काय लोक असतील दुर्योधनाच्या राखेला. काय लोक असतील. दुर्योधन म्हणजे भारत देशाच्या राजाचं पोरग. हो, आणि तो राजा असा 5 वर्षापुरता नव्हता. ह्या 5 वर्षात राजान पुढच्या वर्षी तंगड मोड खुर्चीच. हो, मग रिबीन कापायच्या पण कामी नाही. असा राजा होता का तो. काय राज हे खजिन्या. राहू दे राहू दे राहू. त्याला एरीचं ऐकू येत नाही. लेकून येते त्याच्या एवढा होतो. मी बी तो घराच गोऱ्याची शेपूट बांधित होतो. मी का साधा होतो का तो. इतका नव्हतो खोडील म्हणा. गावातले आहेत मला पाहिलेले. लहानपणी असतात माणूस काय त्याला. काही काही एक बाई म्हणली महाराज आमचे पोरं लय छान येत. आणि त्याच्या घरी गेलो तर माझ्या बुटाला सुतळी बांधून हौदातलं पाणी शेंदू लागलं. म्हणलं हेच का तुमचं पोरग. हो म्हणले काय नाही आत पाणी काढायला. म्हणलं तांबे कुठे ठेवलेत. बुटाला दोरी बांधली ना हौदातून पाणी शेंदू लागलं. ती बाई म्हणली मो पोरग लय चांगलं आहे. म्हणलं बरं आहे चांगलं आहे. ह्या बुटातलं पाणी महाराजाला पाजून म्हणजे बरं आहे आता. असते लहानपणी लेकरायचं काय अज्ञानपण असतं तिचं. काय सांगू लागलो. काय लोक असतील देवबाप्पा. कोण कोण लोक असतील याचा विचार करा.
लोक तर काय जात असतील कोणाच्या बी काय विषय, पण कोण जातंय याला महत्व आहे. कोण जाते याला महत्व आहे. एखाद्या कार्यक्रमात एखादा व्यक्ती आला की त्याचं वजन वेगळंच असतं. वजन असतं त्याचं वजन. वा त्या लग्नाला फलाने आलते, बापरे त्या कार्यक्रमाला ते होते बापा, असं एक वजन असतं. वजन असतं. तर ही राख सावडायला जगाचा पाप होता, जगाची मालकी नव्हती. ब्रह्मांड नायकानं सांगितलं, रमा, रमा म्हणजे लक्ष्मी, हे लक्ष्मी जी आत्याबाईच्या जवळ जाय. कारण भगवंताची आत्या कुंती होती आणि कुंतीची ही जाऊ होती, म्हणून देव आत्याच्या जावाला सुद्धा आत्या म्हणत होता. जाय आत्याच्या जवळ. शेवटचा पुरावा आहे. जवळ गेले, बसले ते. आल्याबरोबर हातात वस्त्र होतं. वस्त्र होतं. एक लक्षात ठेवा, जुन्या माणसांना माहीत असेल, आपल्या घराण्यातल्या मावल्या पाहुण्याची इथं जाताना हातात रुमाल घेऊन जात होत्या. धुडका असायचा हातात, एक रुमाल काहीतरी असायचं. तसं जात नव्हत्या जुन्या बायका. हाताच्या जात्यात ना, ती अशी धोपटी घेऊन, अशी बगलातली, तिला काय शबनम का काय म्हणते, पर्स शबनम काय असते ते. कपडा होता जवळ. हो, बायकांपाशी एक विशिष्ट प्रकारचा कपडा असतो. त्या कपड्याला अंचूक नाव आहे. अंचूक. अंचूक. ह्या अंचूक नावाच्या कपड्यामध्ये कर्णाच्या बायकोनं खापर बांधलेलं होतं. तिचं नाव होतं वृषाली. हो, मेळ लागत नाही अजून. अंचूक कशाला म्हणते पत्ता नाही. तम नाही सप्त्याला. आमच्या इथं असा सप्ताह झाला. हो, तो तिकडच होता जंगलाईनं. काय सप्ताह झाला ते घेतलं. ते काय लायकी. आमच्या इथं आमके बाबा येते, तू काय लायकीचा त्याला बाबा म्हणण्याच्या. आमच्या इथं ते बाबा येते, तू नकोच म्हणू. त्या बाबाच्या संग राहिल्यावर तो बाबा जळून जाचा. तू इतका पापी आहेस. आणि काहीच कायला हे बाबा आणि ते बाबा आणि तू काय लायकी. लोय नात काय कायला भलतात नात. उतू आले लोक. उतू. परवाला एका भागवतात महिला नाचल्या. तर परवाला भाऊ काका भेटले आपल्याला, ते अण्णा भेटले, बालासाहेब मामा भेटले, बापू. ते एक बाई दर्शनाला आलती. काल्याचं कीर्तन होतं. एक वयस्कर जुनी माऊली, मोठ्या रुपया एवढं कुंकू लावणारी बाई. हो, बाई आली, दर्शन घेतलं आणि गावातल्या व्यक्तीला म्हणली, मी हळदीच्या अंगानं आले तेव्हापासून आपल्या गावात बाई नाचली नव्हती. मी हळदीच्या अंगानं आले त्यावेळेस पासून आपल्या गावात बाई नाचली नव्हती. आता आपल्या गावातल्या बायाला नाचायचं वळण लागलं. त्या बाईचं वाक्य आहे ना. आमच्याकडे मोबाईल नव्हता भारीचा, नाही तर मी ते घेतलं असतं टेप करून. ते गरजेचं होतं. निदान पुन्हा दुसऱ्या सुधारल्या असत्या. हो, काय विवेक असेल. त्या बाईनं बैठकीत तितका वापरलेला शब्द 5 कोटीला इकत भेटणार नाही. 5 कोटीला इकत भेटणार नाही. काय शब्द आहे ते. संप्रदायाची, आपल्या संस्कृतीची धुरा सांभाळायचं काम मावल्यांच्या हातात आहे. हो, आदरयुक्त भीती. जुन्या काळातला एखादा जुना वयस्कर माणूस चालला तर जुन्या काळातली बाई ते दिसल्याबरोबर पदर सावरीत होती. म्हणजे आदरयुक्त भीती होती तिच्या अंतःकरणात. आदरयुक्त भीती होती. पुढचे लोक का मारित होते, का शिव्या देत होते, का दगड हाणीत होते, नाही, आदरयुक्त भीती होती. आदरयुक्त भीती. वैकुंठवासी सिद्धबेटात राहणारे बाबा जयराम बाबा. मी तर काही तिथं शिकलो नाही. मला आळंदीतल्या मालकांची, पंढरपुरातल्या मालकाची, काशीतल्या मालकाची, देहूच्या मालकाची, पैठणच्या मालकाची जराशी कृपा झाली.
सांगता आलं कीर्तन. नाही तर जयराम बाबाच्या पुढून केस वाढेल पोरग गेलं की ते अशी बट धरीत होते त्याची आणि विशिष्ट प्रकारची शिवी देत होते. कशाला आला मायबाप बुडवायला म्हणून. अशी चळचळ कापायची माणसं. वागत होती माणसं कडक कडक वागायची माणसं. आदरयुक्त भीती होती माणसाच्या अंतःकरणात. आदरयुक्त. हातातला कपडा आथरीला हो मसन वाट्यात. आणि गांधारीनं लक्ष्मीला सांगितलं बाईसाहेब याच्यावर बसा. मशानभूमीत लक्ष्मीला बोलायचा योग काय बाई अधिकारी असलो. बसा म्हणजे याच्यावर बसा बसा. सगळ्यांनी राखेला हात लावला. लक्ष्मीच्या कानात सांगितलं बाईसाहेब मला हात लावायचा पोराच्या आस्तीला. माय होती ती माय. जिथं दुर्योधन जाळला तिथं गांधारी पोचली. मांडी घालून बसली. खळा खळा डोळ्याला पाणी आलं. इतकं वात्सल्य जाग झालं पोरासाठी. आणि हृदयाला फुटलेल्या पाझराने राख ओलसर झाली. राख ओलसर झाली. माय होती माय. माय होती. सुपेकर महाराजांचा पुन्हा एक सिद्धांत ऐकला. माय जळत असताना पोरान येडे घातले. पाच येडे घातले आणि माईला विचारलं माय गेली सोडून. तुझ्या खुशीतून माझा जन्म झालाय ग. ह्या तिला इतकं पाप केलं नाही. जाता जाता एकदा दर्शन दिलं. जळत्या चितेतून हात बाहेर आला. पोराच्या हातात हात दिला आणि माईनं जळता जळता शेवटचं दर्शन दिलं. ती जगात माय 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 माय. तेवढं प्रेम नाही करू शकत कोणी. करू शकत नाही. मोठ्या माणसाचं वाक्य आहे. पाणी पाजणारा मुलगा अंगात शर्ट नसते बनेल नसती. गाडग्याला छिद्र करून भोवताल पाणी टाकते पेटल्यावर. तर जळताना तिचा अंतकरण अग्नीला सांगते वैशान नरो भडाग्निस्ततो यत मम सूते शुकाया दग्धाम नैवम वैशान नरेस्तिस्तापाय. जाबालींचं वाक्य. हे अग्नी नारायणा, हे भडाग्नी नावाच्या अग्नी नारायणा, माझं शरीर तू लाकडासारखं गवतासारखं जाळलंस प्रेत आहे. पण मला आर्द्रता देणारं पाणी देणारं पोरग सात्विक आहे. त्याचं शरीर कोमले. तुझ्या अग्नीचे चटके त्याला लागू देऊ नकोस. जळता जळता माय अग्नीला प्रेतातून म्हणते. ती फक्त मायच म्हणू शकते. नाही म्हणू शकत कोणी. ओल्ली झाली जागा ती ओल्ली. ती आर्द्रता होती. ते प्रेम होतं. तो भाव होता. तुम्ही 2-3 वर्ष शेड्यूल होते. आटपलं अण्णाला माहिती आहे. फेटाबा घेतला की मी निघत असतो. पण ज्या वेळेला पत्नीला हात लावायचा नसतो स्वयंपाकाला त्या दिवशी धडपड करणाऱ्या बाईला वाटतंय जाताला इतकं इतकं खाऊन जा. एवढं एवढं यानं खाऊन कीर्तनाला जावा. ती तळमळ फक्त माय करते. बायको प्रेम करत नाही असा विषय नाही. करते पण आपला दबाव असतो. हे मला नाही जेवायचं ग. शांत. माईल नाहीत म्हणू शकत आपण. करेल मी लवकर उठले होते. जाणं एवढं एवढं खाऊन हिम्मत होत नाही तशी जायची. हिम्मत होत नाही. हिम्मत होत नाही. कारण ते मिळू शकणार नाही. पुन्हा प्रेम मिळू शकणार नाही. जगात खूप प्रेम करणारी लोक असतील नाना. पण श्रद्धेला हात फिरवणारी ती ज्या दिवशी पेटवली त्याच दिवशी तो प्रेमाचा हात संपला. पुन्हा आता तो हात नाही सापडणार.
तो हात हातच होता, पुन्हा नाही सापडू शकत ते. इतकी घरातल्या ज्येष्ठ लोकांची माया असती आपल्यावर, इतकं प्रेम असतं आपल्यावर. ओली झाली राख, ओली झाली, ओली ओली झाली राख. तुम्हाला एक आठवत, परवाला आपल्याला पावडेवाडीला शिवाजी काका भेटले होते. मला जुनं लक्षात ठेवायचं नाद असतो. किती वय झालं असेल माईचं? खूप वय होतं, एवढुलेच हातपाय होते. पण मला आठवतंय, हातात हात घेतल्यावर तोंडातून शब्द पडला, शिवायस का रे? काय ताकद असती, कुठून येत असेल ही शक्ती? कोण देत असेल हे स्मरण? ही 9 महिने पोटात वागविल्याची, जन्मताना दिलेल्या कळेची चाहूल असती, त्या वेदनेची चाहूल असती, ती म्हणजे माया असती. अंतःकरणाच्या ओलाव्यानं राग भिजली, इथपर्यंत आलतो. ओलसर झालेली राख अशी जमा केली, जमा केली, जमा केली. हातात राखेचा गोळा दाबून 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 त्याचा पुतळा तयार केला, पुतळा तयार केला. आवाज दिला, कन्हैया. कृष्ण धावत आले. काय तिची देवावरी सत्ता, पतिव्रता स्त्रीवर तिची देवावर सत्ता असते. पतिव्रतेची तिची देवावरी सत्ता. मसन वाट्यात पाय पडला पंढरपुरातला मालक. मसन वाट्यात केवढा महाराजा असला तर त्याच्या मसन वाट्यात पाय पडतील का? देव देव पाय पडला बाईच्या मसन वाट्यात. काय काम आहे त्या बाई? एक काम कर, सगळे मेलेत, 100ला 100 मेलेत. माझे पोरं पांडवायला त्रास देत होते याच्याकरता मेले. मारले नाही म्हणली बरं ती. हा, कसं बोलता येईल? काम साधून घ्यायचं ना. आणि मारली कोणी? यानच मारली नाही म्हणली. हे माझे पोरं पांडवायला त्रास देत होते याच्याकरता मेलेत. पण एक लक्षात घे कृष्ण, दुर्योधन राखाचा तयार केला, याचा पुन्हा जिवंत कर. आता पांडवाला त्रास देणार नाही. आता धर्माचे बुट सांभाळीन, धर्माच्या चपला सांभाळीन, धर्माच्या डोक्यावर छत्र धरील, पण कर याला जिवंत. साखरेचा नो हे ऊस, आम्हा कैसा गर्भवास. साखरेचा ऊस कसा होईल? ऊसाची साखर होईल, ऊसाचा गुळ होईल. गुळाचा ऊस होत नाही आणि साखरेचा ऊस होत नाही. एकदा माणूस पेटिल्यावर त्याचा माणूस कसा होईल? आता नाही होत नाही, आता होत नाही. असं जर करता आलं असतं तर 7व्या अवतारात वनवासाहून परत गेल्यावर राजा दशरथाचा राखुंड्याचा दशरथ करता नसता का आला? नाही करता येत, कारण नियम आहेत ते प्रत्येकाला. देव जरी असला तर त्याला सुद्धा ते नियम आहेत. देव जीव दशेला आला की बाकीच्या लोकांसारखं त्याला वाहावं लागते. त्याचं नाव देव आहे. त्याला त्याचे नियम बदलत नाहीत, आपल्यासारखेच नियम त्याला सुद्धा जीव दशेला आल्याच्या नंतर. गोळा तसाच हातात होता. पटपट पटपट लोक उठले. भारताच्या राजाची बायको, भारताच्या राजकुमाराची माय, या देशाच्या राजकुमाराची माय, गांधारी, काय अधिकारी असेल. पुतळा हातात होता राखेचा. कांतीप्रियनं कानात सांगितलं, महाराणी हे घरी नेता येत नाही, द्या ठेवून इथं. गुडघे खाली टेकले, हृदयाशी पुतळा लावला, हृदयाशी लावला पुतळा, हृदयाशी. एका महात्म्याचं वाक्य, हृदयाला ज्या वेळेला राखाचा पुतळा लावला त्यावेळेला वात्सल्य जाग झालं आणि दुधानं पुतळा इरून गेला. सन 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 राखाचे खवले मसन वाट्यात पडले. ह्या पोराची माय भारताची राणी होती, या पवित्र देशाची राणी होती, पवित्र देशाची पतिव्रता राणी होती. नवऱ्याला दिसत नाही म्हणून जग पाहिलं नाही, इतकी पतिव्रता बाई होती. पण नाही पोरग घरी घालता आलं. लक्ष याला ठाव शरीराचा भाग झाला
गंगा भागीरथी, गंगोबाई, गंगाराम काळे, सगळे मला वाटते गावातले लहान मोठे त्यांना गंगूमाय म्हणायचे. गंगूमाय, मायच म्हणायचे. अशी एक सात्विक, सदाचारी, पारमार्थिक वारकरी म्हातारी विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाली. शामराव त्यांचे सुपुत्र आहेत. 3 नातू, मला वाटते वशिष्ठ, कौतिक आणि राजेभाऊ, हे 3 नातू आहेत. शेवटपर्यंत म्हातारीची व्यवस्थित सोय झाली. आपल्या घरातल्या लोकांची जाता जाता सोय करी जा. ते जाताना प्रेमानं आशीर्वाद देऊन जाते, मग आपल्याला काही अडचण येत नाही. ही सगळ्यात मोठी सोय आहे. ठीक आहे, वय झाल्याच्या नंतर एखादा शब्द कमी अधिक जात असेल. लेकरू नाही करीत का कमी अधिक? लेकराला कळतं का? ते माझ्यापाशी बसून पुढा खात होतं. अज्ञानी लेकरू आहे. तसं वय झाल्याच्या नंतर माणसाचं मन होते एखादा उपद्रव वाटतो लोकांना, घरातल्या लोकांना. पण एक आठवण ठेवली पाहिजे की यांनी 72च्या दुष्काळात पोटाला चिमटा देऊन आपल्यासाठी जमीन ठेवली. ही आठवण ठेवून जगा. 72च्या दुष्काळात आपल्या बाप दाद्यांनी जमिनी विकून जर मथाऱ्या फिरायला नेल्या असत्या तर आपल्याला सगळ्याला मुंबईला गटार उपसायला जावं लागलं असतं. हाडाच्या काड्या केल्या त्या लोकांनी जुन्या. एक एक टायमाच्या भाकरी खाल्ल्यात. आणि आपल्या लेकरायचं चांगलं व्हावा याच्यामुळे 2 इती असलेल्या जमिनीचे तुकडे त्याने सांभाळून ठेवले. इतकी जुनी माणसं आपल्यासाठी अधिकारी होते.